आई, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. नाही, तुम्ही कामात असाल तर ठीक आहे, मी नंतर येते. नाही, नको. काय ते आत्ताच बोलून टाक. पुन्हा पुन्हा तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये माझी. काय नाही, नवरात्र जवळ आली आहे ना. तुम्ही म्हटलं होतं की आपल्या घरात सुद्धा घटस्थापना होते. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की काय काय तयारी करायची आहे, म्हणजे आपण या विषयावर तू बोलायला आली असशील तर तशीच परत जा. घटस्थापना ही मुधोळकरांची परंपरा आहे आणि तुला मी मुधोळकर मानतच नाही. आई, पण मला मान्य आहे आम्ही तुझ्या घरामध्ये भाडेकरू म्हणून राहतोय, पण त्याचा आणि घटस्थापना तू करण्याचा काहीही संबंध नाही. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, गणपतीच्या वेळेला तू जशी सत्यजित समोर रडण्याची नाटकं केलीस तशी जर आता करशील ना तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. हा मान तुला मिळणार नाही म्हणजे नाही. कारण गणपती हा ऑफिसचा होता, पण घटस्थापना मुधोळकरांची. तेव्हा ही घटस्थापना माझी सून नेत्रा करेल. आता ह्या गोष्टीवरून जर तुला आम्हाला घराबाहेर काढायचं असेल तर तसा निर्णय घ्यायला तू मोकळी आहेस. आई, तुम्ही माझं आधी ऐकून तरी घ्या. तुझं बोलून झालंय आणि तुझं काही ऐकायची इच्छा नाहीये मला. आधीच टिप द्यायची सवय अजून गेली नाही ना तुझी. एक मिनिट, लेट मी ऑर्डर. मला तुझी टेस्ट चांगलीच माहितीये. अहो, असं काय बघताय? याचं काय करायचं मी? आता लोक मेनू कार्डचं काय करतात? तू ऑर्डर दे. मी नाही, ऑर्डर तुम्ही द्या. अहो नाही, तुम्ही द्या म्हटलं ना. अहो, असं काय करताय? घ्या. दरवेळेला मीच का? तुला काही चॉईस नाहीये का? माझा चॉईस किती चांगला आहे ना हे आता बघून कळेल सगळ्यांना. अच्छा, पण तुझ्यापेक्षा माझा choice जास्त सांग आणि हे तुला बघून एव्हाना कळलंय. हो का? ठीक आहे, मग तुमचा चॉईस चांगला आहे तर तुम्हीच ऑर्डर द्या. बघा, मी काहीही ऑर्डर करेन. मला काहीही चालेल. खावं लागेल. हो हो. अहो, घ्या. काय? आता एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये येऊन माझी बायको फक्त ग्रीन सॅलड खाणार. मला चालेल. तुला काय झालंय न चालायला? मला नाही चालणार. करतो, मीच ऑर्डर करतो. सत्यजित, हा? काय झालं? कुठे हरवलास तू? मगाचपासून 3 वेळा विचारलं कुठलं स्टार्टर ऑर्डर करू. तू कर ना, ऑर्डर कर. तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय?
आपण ऑफिसमधनं निघाल्यापासून मी बघते, मी जे बोलते ते तू ऐकत नाहीयेस, तू स्वतःहून माझ्याशी काही बोलत नाहीयेस. काय प्रॉब्लेम काय? सॉरी सॉरी. सॉरी काय सॉरी? आपण इथे छान बाहेर आलोय तर गप्पा मार, माझ्याशी बोल काहीतरी. मी काय बोलते ते ऐकून घे. प्रिया ऑर्डर. आपल्याला घरी जेवायला मिळत नाही म्हणून आपण इथे जेवायला आलोय का? सत्यजित, मला असं वाटलं होतं की आज तू स्वतःहून मला बाहेर फिरायला घेऊन आलायस. तू खूप छान मूड मध्ये असशील, आपण छान गप्पा मारू, एकमेकांशी बोलू, मजा करू. पण तू तर स्वतःच्याच दुनियेत हरवलायस. एखाद्या मुलाची समजूत काढायला आपण त्याला उगाच बाहेर फिरायला घेऊन जातो आणि हातात आईस्क्रीम देतो ना, तसं वाटतंय मला. जाऊ दे, मला ना जेवायचंच नाहीये. जाऊया का आपण? सत्यजित प्लीज, काय झालं? तू असं का वागतोयस माझ्याशी? हे बघ प्रिया, मला सध्या कामाचं खूप टेन्शन आहे. मला कळत नाहीये मी. काय कळत नाहीये? नेमकं माझ्याच बाबतीत कसं कळत नाही तुला? इतर नको त्या लोकांबरोबर दिवस दिवस कसा घालवायचा ते कळतं, बर्फाचा गोळा कसा बनवून द्यायचा ना ते कळतं, स्वतः हातात उचलून देवळापर्यंत कसं घेऊन जायचं तेही कळतं. आणि एक मिनिट, मंजिरी आणि माझ्या मधल्या या गोष्टी तुला कशा कळल्या? तू सत्यजित मुधोळकर आहेस, तुला कोल्हापूरमध्ये सगळी माणसं ओळखतात. आणि तू जरी लोकांची पर्वा करत नसलास ना तरी त्यांच्या डोळ्यातून या असल्या गोष्टी लपत नाही. आणि मग ते फक्त संधी शोधतात, ते मला आणि मावशीला हे सगळं सांगायची. पण ते सोड, मुद्दा तो नाहीये. प्रिया बघ, मी काही जाणून बुजून हे सगळं करत नाहीये. तू जाणून बुजूनच हे सगळं करतोय. मला तर आता असं वाटायला लागलंय की मला माझी जागा दाखवून द्यायला तू हे सगळं नाटक करतोय. तुला जर असंच वाटत असेल तर आपण काहीच बोलू शकत नाही. झालं, एवढं बोलून विषय टाळायचा आणि निघून जायचं, ही तुझी नेहमीची सवय हो ना? गौरांग, तुला 1000 वेळेला सांगितलंय माझा फोन हातात घ्यायचा नाही. ये ओरडू नकोस हा. एक तर माझा गेम लास्ट स्टेजला आला होता आणि नेमकी टपकलीस. हा व्हिडिओ गेम आहे का? फोन आहे ना, महत्वाची गोष्ट आहे ना ही. तू काय क्वीन एलिझाबेथ आहेस की तुला एवढे महत्वाचे फोन आणि मेसेजेस येतात? हं? गौरांग, माझ्याशी वाद घालू नकोस हा. अच्छा, हा आता स्वतःची चूक झाली म्हटलं लगेच गौरांग माझ्याशी वाद घालू नको. गौरांग, माझ्या या फोन मध्ये ना खरंच काही महत्वाच्या फाईल सेव्ह केलेल्या आहेत. त्याचं चुकून जरी डिलीट झालं ना तुझ्या गेम खेळण्याच्या नादात, तर फक्त पश्चाताप करत बसायची वेळ येईल आपल्यावर. आणि जर त्याचा योग्य उपयोग झाला ना तर खरंच क्वीन एलिझाबेथ होईल. गोव्यातल्या रस्त्यावर काढलेले दिवस परत नाही बघायचे आता मला. मित्रा, मी आहे ना इथून पुढे तुझ्या एकही वस्तूला हात नाही लावणार बघ. गुड बॉय. मंजिरी वहिनी, अगं ये ना. दादा नाही आले अजून ऑफिस मधनं? नाही, त्यांना ऑफिसमध्ये काम असेल खूप. नक्की ऑफिस मध्येच काम आहे ना? तुझं काही काम आहे माझ्याकडे? हो, खरं तर तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल. कसं आहे मंजिरी वहिनी, तुम्ही तशा खूप धीराच्या आहात, पण तरी सुद्धा मला जी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती कशी सांगू कळत नाहीये मला. म्हणजे ती ऐकल्यानंतर तुमचं काय होईल मला तर कल्पनाही करवत नाहीये. कुठल्या तोंडाने काय कसं सांगू तुम्हाला मला खरंच कळत नाहीये मंजिरी वहिनी. नेत्रा, मी एक काम करते, मी काही बोलण्यापेक्षा ना तुम्हाला काहीतरी दाखवते, ते प्लीज बघाल का? 1 मिनिट. काय दाखवायचंय ते जरा लवकर दाखव. हो हो.
नेत्रा, अगं काय झालं? काहीतरी दाखवणार होतीस ना? हो म्हणजे आता हो हं? वहिनी मी मी आलेच. अगं नेत्रा, ए काय अरे माती खाल्लीस केवढी मोठी, कळतंय का तुला किती मोठा प्रॉब्लेम झालाय आता ते? अगं मी आता गेम माझ्या मोबाईलवर खेळतोय ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या या गेम खेळण्याच्या नादानी ना वाट लागली सगळी माझ्या प्लॅनची. अगं काय काय पण काय झालंय काय तुला? तोंड वर करून विचारतोयस का काय झालं म्हणून? तुझ्या गेम खेळण्याच्या नादात माझ्या मोबाईल मधल्या सगळ्या महत्वाच्या फाईल डिलीट झाल्या आहेत. मोबाईल मलाही वापरता येतो. मी तुझ्या मोबाईल मध्ये फक्त गेम खेळत होतो. फाईल कशी डिलीट झाली मला काय माहिती? कारण तुला अक्कल नाहीये ना म्हणून. अक्कल तर तुला पण नाहीये. माझी अक्कल काढायची नाही. जाऊ देत, मला सांग दुसरं कोणी आलं होतं रूम मध्ये? प्रिया प्रिया आली होती तुला भेटायला. प्रिया? ती कशाला आली होती इथे? हा म्हणजे ते झालं असं. प्रिया गौरांग, नेत्रा कुठे आहे? अरे मी मगाचपासून शोधते तिला. माझं खूप महत्वाचं काम आहे. आणि हे बघ ना, फोन केला तर हा इथे इथे विसरून गेली होती तिचा फोन. अगं नेत्रा खाली हॉलमध्ये असेल. नाही ते एक काम कर, किचन मध्ये का नाही बघत? अरे हो खरंच. मी पुन्हा एकदा बघते. आणि हो, हा तिचा फोन तिला दे. प्रिया, मुलीचं ना मला काहीतरी करावंच लागणार. शेवटी मला माझ्या लायकीवर यायलाच लावलंय आपण. ए नेत्रा, पण एवढं काय होतं त्या फाईल मध्ये? गौरा, आधीच माझं डोकं सटक. तू अजून सटकवू नकोस प्लीज. तुझा गेम खेळत राहा आणि मला माझा गेम खेळू. ऑल द बेस्ट. प्रिया, सत्यजित प्लीज, काहीही बोलायची आणि ऐकायची शक्ती नाही आता. कारण आपण काहीही बोललो ना तरी आपल्यात वाद होणार. आणि मी कशी चुकीची आहे हे तुम्हाला पटवून देणार. त्यामुळे जाऊ दे. हे बघ, मला माझी चूक मान. हा बोल मल्हार. काय रे सत्य, कुठे आहे तू? कामात आहे का? बोल. नाही कामात असतं तरी बोललोच असतो बरं का मी. हा नाही काय आता तू कसं करणार मला माहित नाही, पण आत्ताच्या आत्ता ऑफिस मध्ये निघून ये, वाट बघतोय मी. आत्ता? पण काय कशासाठी? ए अरे काय मी गप्पा छाटायला बोलवत नाही तुला. हा तसं अर्जंट काम आहे म्हणून सांगतोय. अरे ये गेले का? बर, येतो. वहिनी, अगं ते राहू द्या. माझं ऐका, मी खूप महत्वाचं बोलायला आली तुमच्याशी. अगं हो, मग बोल ना. आणि मी काय काम करता करता सुद्धा ऐकू शकते. मगाशी सुद्धा काहीतरी सांगणार होतीस, तू स्वतःच निघून गेलीस ना. हो वहिनी, काम करता करता ऐकायची गोष्ट नाहीये ही. हे बघा, तुम्ही खूप भोळे आहात. तुम्हाला ना गोष्टी कळतच नाहीत. मला खरंच रात्र रात्र झोप लागत नाही हो तुमच्या चिंतेनी. काय? अरे बापरे, केवढी काळजी करतेस तू माझी. नको बाई, एवढी काळजी नको करूस. हा अहो वहिनी, तुम्हाला मी खोटं बोलते असं वाटतंय का? हे बघा, ऐका, माझं खूप मोठ्या भ्रमात जगताय तुम्ही. फसवणूक होतीये तुमची. तुम्हाला कळतंय का आजूबाजूला किती विचित्र गोष्टी घडतात? एक मिनिट थांबतेस? एक मिनिट थांब जरा. वहिनी हे बघा, माझ्याकडे दुर्लक्ष करून काही होणार नाहीये. आत्ताच जर तुम्ही डोळे उघडले नाहीत ना तर अनर्थ ओढवेल या घरावर. नेत्रा, हे बघ, तुला जे काही सांगायचंय ते जरा स्पष्टपणे सांग, ठीक आहे? बोल. सांगते. म्हणजे कसं सांगू मला कळत नाहीये. माझ्याच्याने तर बोलवत पण नाहीये, पण तुम्हाला मन घट्ट करून ऐकावं लागेल.
नक्की काय ऐकायचंय मी, कळेल का मला? ती प्रिया ती तुमच्या वाईटावर टपली आहे वहिनी. तिला तुमचं चांगलं झालेलं कधीच बघवणार नाही. अहो एवढंच काय, तिने सत्यजित दादांनाही आपल्या जाळ्यात ओढलं. वहिनी मला माहितीये तुम्हाला खोटं वाटेल मी सांगते ते, विश्वास ठेवा माझ्यावर. मगाशी मी तुम्हाला त्याचसाठी म्हणजे प्रियाचे आणि सत्यजित दादांचे एकमेकांच्या मिठीतले फोटो दाखवायलाच आले होते. मला माहिती होतं पुरावा दिल्याशिवाय तुमचा माझ्यावरती विश्वास नाही बसणार, पण पण प्रियाने आधीच माझ्या मोबाईल मधून ते फोटोज डिलीट केले वहिनी. नेत्रा, तू काय बोलतेय तुला कळतंय ना? मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. वहिनी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही मला माहिती होतं, म्हणूनच मी इतके दिवस पुरावे गोळा करत फिरत होते. नेमकं तुम्हाला जेव्हा दाखवायची वेळ आली तेव्हा तेव्हा प्रियाला कसं कळलं काय माहिती. नेत्रा, असं कधीही काही नव्हतं आणि असं होणार सुद्धा नाही. वहिनी असंच आहे. डोळे उघडे ठेवून बघा प्रियाचा जो काही रंगेलपणा चाललाय तो. सत्यजित दादांबद्दल मी काही म्हणत नाहीये, ते खरंच खूप चांगले आहेत, पण प्रिया नाही. नेत्रा बस बस. आतापर्यंत खूप शांतपणे ऐकून घेतलं मी सगळं, खूप शांतपणे ऐकून घेतलं, पण हे शेवटचं. यापुढे यांच्याबद्दल असा एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. आणि जर तू तसं काही बोललीस तर एवढ्या शांतपणे मी ते ऐकून घेईन असं काही नाही. आणि महत्वाची गोष्ट, माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे फालतू आरोप करताना जरा विचार कर. तुम्हाला सगळ्यांना माझा जेवढा अपमान करायचा ना तो करा ना, मी तो निमूटपणे सहन करेन, पण यांच्या विरुद्ध मी काही ऐकून घेणार नाही. आणि असंही तुम्ही म्हणताच ना मी या घरची मालकीण आहे, तर मग मालकीण म्हणजे काय असतं ते नाईलाजाने मला दाखवून द्यावं लागेल. आणि आणखी एक गोष्ट, माझ्या नवऱ्याविरुद्ध काहीही बोलणाऱ्या माणसाला माझ्या या घरात जागा नाहीये हे लक्षात ठेव. त्या दादा होळकरची ऑफर घेण्याआधीच मी तुला बजावलं होतं बरं का सत्या, की येळ बघून वार करायचा, आणि वार करायचा म्हणून मी शस्त्र जमवायला पण सुरुवात केली होती. तिची कोंडलीच हातात आली आहे माझ्या. हा दादा होळकर कोल्हापुरात वर आला आणि त्याच्या आधी म्हणा तो पुण्यात होता, म्हणजे असं मी ऐकलंय. माहितीये मला, पुण्यात माझ्या सासऱ्यांकडेच होता. तिथेच पैशाची अफरातफर करून इथे पळून आला. पुढे तुला माहित नसेल बाबा, पण लई हाफ मर्डर, फुल मर्डर, जमिनी हडप करणं, लई धंदे केले, पण अजून एक पण केस रजिस्टर नाही त्याच्या नावावर. असं बियन आहे मायला. आता हे सगळं आपल्याला माहिती असून काय फायदा मला? अरे बाबा, मला जे सांगायचं ते अजून पुढंच आहे. हा, एका केस मध्ये अडकला होता. हा, पुरावे पण त्याच्या विरोधात. केस बोर्डावर उभी राहिली. चिखली गावातली एक म्हातारी होती, यमुनाबाई. तिचा पोऱ्या सदाशिव जमीन बक्कळ, आणि त्या जमिनीच्याच वादातनं या होळकरनं त्या पोराचं मर्डर केला का. त्या होळकरला वाटलं ही म्हातारी कुठं जाती पोलिसात, पण यमुनाबाई खमकी निघाली, गेली ना पोलिसात, राहिली केस उभी. पण ऐन वेळेस त्या साक्षीदारानं आपली साक्ष फिरवली आणि समधी केसच पालटली. आणि साक्षीदार कोण होता माहिती का? कोण? मिसेस मंजुषा दादासाहेब होळकर. ती प्रिया ती तुमच्या वाईटावर टपली आहे वहिनी. तिला तुमचं चांगलं झालेलं कधीच बघवणार नाही. अहो एवढंच काय, तिने सत्यजित दादांनाही आपल्या जाळ्यात ओढलं.
वहिनी मला माहितीये तुम्हाला खोटं वाटेल मी सांगते ते. विश्वास ठेवा माझ्यावर. मगाशी मी तुम्हाला त्याचसाठी म्हणजे प्रियाचे आणि सत्यजित दादांचे एकमेकांच्या मिठीतले फोटो दाखवायलाच आले होते. मला माहिती होतं पुरावा दिल्याशिवाय तुमचा माझ्यावरती विश्वास नाही बसणार. पण पण प्रियाने आधीच माझ्या मोबाईल मधनं ते फोटोज डिलीट केले वहिनी. वहिनी असंच आहे. डोळे उघडे ठेवून बघा प्रियाचा जो काही रंगेलपणा चाललाय तो. सत्यजित दादांबद्दल मी काही म्हणत नाहीये, ते खरंच खूप चांगले आहेत, पण प्रिया नाही. सत्यजित दादांबद्दल मी काही म्हणत नाहीये, ते मी काही म्हणत नाहीये, मी काही म्हणत नाहीये, ते चांगले. प्रिया नाही, प्रिया नाही, प्रिया नाही. सत्यजित दादांनी आपल्या जाळ्यात